जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आर्थिक थिंक टँक GTRIच्या आकडेवारीनुसार भारताच्या पहिल्या 5 व्यापारी भागीदार देशांचा योग्य उत्तरचा क्रम लावा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीन, अमेरिका, UAE, रशिया आणि सौदी अरेबिया हे भारताचे पहिले 5 व्यापारी भागीदार देश आहेत. चीन आणि भारत यांचा 2023-24 मधील द्विपक्षीय व्यापार हा $118.4 अब्ज इतका होता. दुसऱ्या क्रमांकावर $118.3 अब्ज अमेरिका आहे. तिसऱ्यावर $83.6 अब्ज UAE. चौथा क्रमांक रशियाने पटकावला असून भारत रशिया द्विपक्षीय व्यापार हा $65.7 अब्ज इतका होता. तर पाचव्या क्रमांकावर सौदी अरेबिया हा देश आहे. सौदी अरेबिया व भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार हा $43.4 अब्ज इतका होता. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, साहित्य अकादमी फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नुकतेच आता साहित्य अकादमी फेलोशिपने रस्किन बॉन्ड यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, रस्किन बॉन्ड यांना हा पुरस्कार 2021 मध्ये जाहीर झाला होता, पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आता 2024 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. रस्किन बॉन्ड हे एक इंग्रजी लेखक असून त्यांनी 300हून अधिक लघुकथा, निबंध आणि कादंबऱ्या तसेच लहान मुलांसाठी 30हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2012 मध्ये साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार, 1999 मध्ये पद्मश्री तर 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. येथे साहित्य अकादमीचा उल्लेख आला तर तुम्हाला लक्षात आहे का, 2023चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? तर मराठी भाषेसाठीचा 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमीविषयी हे नेहमी लक्षात ठेवा. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 साली झाली होती. याचं मुख्यालय दिल्ली येथे स्थित असून संस्था नोंदणी 1860 अंतर्गत संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आलेला आहे. साहित्य अकादमीद्वारे 24 भाषांसाठी पुरस्कार दिले जातात व यात इंग्रजी या भाषेचा देखील समावेश आहे. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेअंतर्गत 2 पायलट प्रकल्प आयोजित करण्यासाठी कोणत्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे? तर हा जो करार आहे हा करार महिंद्रा अँड महिंद्रा या ग्रुप बरोबर करण्यात आलेला आहे. या कराराअंतर्गत ग्रामीण महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी नोएडा आणि हैदराबाद या शहरामध्ये हा ड्रोन दीदी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या ड्रोन दीदी प्रकल्पाविषयी सांगायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मार्च 2024 रोजी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली होती व या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर 15,000 महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहाय्यता गटांना कृषी ड्रोनसह प्रशिक्षित आणि सुसज्ज करणे हे या नमो ड्रोन दीदी योजनेचं उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 3, देशातील सर्वात मोठ्या इंडिया स्किल्स 2024 या कौशल्य स्पर्धेचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता ही जी इंडिया स्किल्स स्पर्धा आहे याचं उद्घाटन दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये कुठे? तर दिल्लीमधील यशोभूमी येथे या स्पर्धेचं उद्घाटन 15 मे रोजी करण्यात आलं असून ही स्पर्धा पुढील 4 दिवस चालणार आहेत. मित्रांनो, या इंडिया स्किल स्पर्धेत एकूण 61 कौशल्यांवर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यापैकी 47 कौशल्य स्पर्धा नवी दिल्लीत व इतर ज्या 14 कौशल्य स्पर्धा आहेत त्या कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यामध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे? तर ही स्पर्धा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे आयोजित करण्यात येत आहे व या स्पर्धेचं आयोजन दर 2 वर्षांनी करण्यात येतं. महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून घ्या. या स्पर्धेचं आयोजन दर 2 वर्षांनी करण्यात येतं. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जे विजयी होणार आहेत ते सप्टेंबरमध्ये फ्रान्समधील लिओन येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी पात्र असतील. प्रश्न क्रमांक 4, कोणते विद्यापीठ ऑनलाईन हॉवर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चंदीगड विद्यापीठ हे ऑनलाईन हॉवर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलेलं आहे. आता चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हॉवर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसच्या विद्यार्थ्याप्रमाणे शिकण्याचा अनुभव मिळेल व त्याच लेवलची त्यांना प्लेसमेंट सुद्धा मिळणार आहे. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी ही उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे.
भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल हे राजस्थान राज्यानं सुरू केलं आहे, भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिली फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प हा उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या मनिका बत्रा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मित्रांनो, या ज्या मनिका बत्रा आहेत या टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. बरं, सध्या या चर्चेमध्ये का आल्या आहेत? तर जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या भारताच्या पहिल्याच महिला टेबल टेनिसपटू ठरल्या आहेत. त्यासाठी न्यूज चर्चेमध्ये होती. तर लक्षात ठेवा, मनिका बत्रा या टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. मनिका बत्रा यांना याआधी 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2018 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा. दुबई पोलीस मास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी दुबई पोलीस मास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा आहे याचं विजेतेपद भारताचा ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यांनी पटकावलेलं आहे. मित्रांनो, ही या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती होती व या पहिल्याच आवृत्तीचं विजेतेपद भारतीय खेळाडूने पटकावलं असून यामधील दुसरं स्थान देखील भारताच्याच ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम यांनी पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 7. नुकतेच आता सुशील कुमार मोदी यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केलं होतं? तर आता जे सुशील कुमार मोदी होते यांनी बिहार या राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं होतं. ते बिहार या राज्याचे दोनदा उपमुख्यमंत्री होते. पहिल्यांदा 2005 ते 2013 या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं होतं. त्यानंतर 2017 ते 2020 या काळात देखील ते उपमुख्यमंत्री होते. याबरोबरच त्यांनी 2005 ते 2013 व 2017 ते 2020 पर्यंत बिहारचे अर्थमंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. मित्रांनो, ते पहिल्यांदा विधानसभेवर कधी निवडून आले होते? तर 1990 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 1995 व 2000 मध्ये असे सलग ते 3दा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8. आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून आर लक्ष्मीकांत राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे आर लक्ष्मीकांत राव आहेत हे याआधी नियमन विभागात प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते व आता त्यांची आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बरं, आरबीआयची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे व आरबीआयचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं होतं. याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. बरं, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर सी.डी. देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. बरं, सध्या आरबीआयचे 25वे गव्हर्नर कोण आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन आहे हा 16 मे रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 16 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 1960 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ थिओडोर मेमन यांच्या लेझरच्या पहिल्या यशस्वी ऑपरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 16 मे रोजी हा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाला आईद्वारे बाळामध्ये होणाऱ्या HIV आणि सिफिलिसचे संक्रमण दूर करण्यासाठी WHO प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.